पुणे एक्सप्रेसवे अपघाताच्या नंतर एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। राज्य परिवहन सेवेच्या 139 फेऱ्या रद्द केल्या। अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे आणि या अपघाताचा महामंडळाच्या फेऱ्यांवर देखील आता परिणाम झाल्याचा आपण पाहतोय। त्यामुळे प्रवाशांना देखील आता नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। प्रवाशांचा मोठा खोळंबा झालेला आहे। पुणे एक्सप्रेसवेवर अपघात झाल्याच्या नंतर एसटी फेऱ्या रद्द करण्यात आल्या। राज्य परिवहन सेवेच्या 139 फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। अपघात झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। अपघाताचा एसटी महामंडळाच्या फेऱ्यांवर देखील मोठा परिणाम झालेला आहे। तब्बल 50 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। प्रवाशांचा मोठा खोळंबा झालेला आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अजूनही वाहतूक कोंडी तशाच पद्धतीनं कायम असल्याचं आपण पाहतोय। पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याची माहिती समोर येते। गेल्या 24 तासांपासून ही वाहतूक कोंडी झालेली आहे। मोठे ट्रक असतील, मोठी वाहनं असतील, अवजड वाहनं असतील ही जागच्या जागी थांबून आहेत। त्यामुळे प्रवाशांचे, वाहन चालकांचे देखील मोठे हाल होताना आपण पाहतोय आणि त्याचाच फटका आता राज्य परिवहन सेवेला बसतोय। 139 फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। अपघात झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। तब्बल 50 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यामुळे आता हा मार्ग कधी मोकळा होणार आणि कधी एकदा आपण घरी पोहोचणार अशा पद्धतीनं याचीच वाट खरं तर प्रत्येक प्रवासी त्या ठिकाणी पाहतोय। अवजड वाहनं हे जागच्या जागी थांबून आहे। गेल्या 24 तासांपासून अद्यापही वाहतूक कोंडी कायम असल्याचं या ड्रोन दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय।